नमस्कार. आज आपण पाहणार आहोत अशा एका चविष्ट व हेल्दी फळाची माहिती, जी माहिती घेणे खूप महत्त्वाचे आहे. तर मी बोलत आहे अंजीर या फळाबद्दल. तर अंजीरमध्ये खूप प्रमाणात पौष्टिक तत्व असतात. त्यामध्ये व्हिटॅमिन B1, B2, B3, B5, B6, B9 असतात. तसेच मिनरल्समध्ये आयर्न, कॉपर, मॅग्नेशियम, फॉस्फरस, झिंक, सिलिनियम, प्रोटीन्स, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स, डायटरी फायबर्स पण असतात भरपूर प्रमाणात. तर आज आपण जाणून घेणार आहोत अंजीर खाण्याचे फायदे. हे शुगर लेवल कंट्रोलमध्ये, तसेच लिव्हर व पचनक्रिया संबंधी समस्या, रक्तसंबंधी समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. अंजीरमध्ये असणाऱ्या फिनॉल व ओमेगा 3मुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण खूप कमी होते व हृदयविकार व हार्ट अटॅकसारखी समस्या पूर्णपणे बरी होऊन जाते. अंजीरमध्ये आयर्न्स आणि कॅल्शियम्स असल्यामुळे रक्तवाढ व हाडांमध्ये बळकटी भरपूर प्रमाणात येते. अंजीरने महिलांना हार्मोनल समस्या व पिरियड संबंधी समस्या होत नाहीत. वजन कमी करण्यास मदत होते. तसेच अंजीरमध्ये भरपूर प्रमाणात मायक्रोन्यूट्रियन्स असतात. त्यामध्ये कॅल्शियम, भरपूर प्रमाणात आयर्न तसं असतं, पोटॅशियम असतं, मॅग्नेशियम पण असतं. यामुळे अंजीर मांसपेशी व हाडे बळकटी करण्यासाठी फार उपयुक्त आहे. यामध्ये व्हिटॅमिन C असतं. व्हिटॅमिन Cमुळे रोगप्रतिकारशक्ती शरीरामध्ये भरपूर प्रमाणात असते. शरीरात असणारा थकवा दूर करण्यासाठी तसेच आळस कमी करण्यासाठी अंजीर फार उपयुक्त आहे. खावा. मूळ कब्जचा पूर्णपणे प्रॉब्लेम अंजिरामुळे कमी होऊन दमा पूर्णपणे बऱ्या करण्यासाठी अंजीर उपयुक्त आहे. आता आपण व्हिडिओमध्ये पाहतोय हे नैसर्गिक नॅचरल उगवलेलं अंजीरचं झाड असून एका झाडापासून आपल्याला 30 ते 40 किलो अंजीर मिळू शकते. आणि अशा प्रकारे आपण बघतोय अंजीरमध्ये असणारे पौष्टिक तत्व आपल्यास दिसून येतात. आता आपण पाहिला चिकनमध्ये पण असणारे पौष्टिक तत्व आणि अंजीरमध्ये पण असणारे तत्व यांची तुलनात्मकदृष्ट्या माहिती आपण बघितली चार्टमध्ये, तर आपल्या लक्षात येतं कि इसका जो दूध टपक रहा है, अगर किसी को गले का कैंसर भी है तो ये ठीक करने का मादा रखता है जी. और देखिए मैं इसकी बलिष्ठता दिखाऊं ताकत के बारे में. ये देखिए मैं इसको खा रहा हूं, थोड़ा दूर हो जाइए थोड़ा सा. अच्छा, मामला बिगड़ सके. देखिए ये लाठी है जी और ये उम्र है. और यहाँ पर देखिए भाई वाह, बस सूबेदार साहब बिल्कुल अपने चारों तरफ चक्कर बना दिया आपने. अगर कोई भी चीज पार नहीं हो सकती, ना सांस फूलेगा, हाँ, ना कुछ होगा. ये वो चीज है जो मुर्दे को भी खड़ा कर देती है. मुर्दा खड़ा हो जाएगा. मुर्दा खड़ा हो जाएगा. मैंने प्रत्यक्ष देखा है इसको कि जिसको ज्यादा सख्त बीमारी है, जो लाइलाज है, उसको आप खिला दीजिए, एकदम असर करने वाली चीज. तुम्हारी जो सेहत का राज, जवानी का राज यही है. मेरी सेहत का राज यही है. बिल्कुल हट्टा कट्टा एकदम बलिष्ठ हूँ.